राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनता असलेल्या ब्रह्मपुरी वन विभागातील लोहार डोंगरी परिसरात लोह खनिज खाणीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ञ सदस्यांचा तीव्र विरोध डावलून हा निर्णय घेतल्याने वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। एका कंपनीला मिळालेला हा 36 हेक्टरचा खाण प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि घोडाझरी अभयारण्याला जोडणाऱ्या अतिसंवेदनशील कॉरिडॉरमध्ये येतो। यामुळे सुमारे 18,000 मोठ्या झाडांसह लाखो झाडांची कत्तल होणार आहे। या भागात 15 ते 20 वाघ, बिबटे आणि अस्वल व अन्य वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून खाण कामामुळे हे प्राणी लगतच्या आकापूर, सावंगी, पळसगाव यासारख्या 25-30 गावांमध्ये शिरण्याची भीती आहे। आरोग्य आणि शेतीवर संकट। स्थानिकांच्या मते या खाणीमुळे केवळ 32 जणांना रोजगार मिळेल, मात्र लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येईल। रात्रंदिवस होणारे ब्लास्टिंग आणि लोहाच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होईलच, शिवाय श्वसनाचे विकार आणि कॅन्सरसारख्या आजारांची भीती वर्तवण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आधीच मानव वन्यजीव संघर्षात वर्षाला 50 मृत्यू होत असताना सरकारने घेतलेला हा निर्णय अक्कलला पलीकडचा आहे। एका कंपनीच्या फायद्यासाठी सरकार जनतेचा बळी देत आहे, असा आरोप करत वन्यजीव प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे।